नमस्कार मंडळी, कुंभ राशीचे लोक इतरांच्या मागे चालणारे नसतात, स्वतःचा वेगळा दृष्टिकोन ठेवतात. नवीन कल्पना, संशोधन, शोध घेण्याची वृत्ती असते. समाजकार्यात मदत करणे, लोकांसाठी काहीतरी करणं आवडतं. मित्रांचा मोठा गोतावळा असतो. लोकांना पटकन आपलेसे करतात. आपले खरे विचार आणि भावना लगेच प्रकट करत नाहीत. नेहमी नवीन गोष्टी शिकण्याची, नवे प्रयोग करण्याची आवड असते. कधी कधी हट्टी आणि विचित्र वागतात, कारण त्यांना बंधनं आवडत नाहीत. होय मंडळी तर काय, कुंभ राशीचे लोक कल्पक, बुद्धिमान, समाजप्रिय, पण थोडे वेगळ्या वाटेने चालणारे आणि स्वतंत्र विचार करणारे असतात. तर मंडळी, तुम्ही बरोबर ओळखलं. आज आपण पाहणार आहात कुंभ राशीच्या लोकांचं ऑक्टोबर 2025 मधलं संपूर्ण राशी भविष्य. आणि या महिन्यामध्ये दिवाळीही येत आहे, त्यामुळे दिवाळीमध्ये कोणते खास उपाय करायचे हेही पाहणार आहोत. तर सुरुवात करूया. ग्रहांचा बदल किंवा ग्रहांची स्थिती काय आहे कुंभ राशीसाठी, तर गुरु मीन राशीत असल्याने भाग्य, ज्ञान व प्रवासात लाभ मिळेल. शनी कुंभ राशीत असल्यामुळे कष्ट व जबाबदाऱ्या वाढतील, पण मेहनतीचे फळ नक्की मिळेल. मंगळ तुला राशीतून जातोय, त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात वेगवान प्रगती होईल. सूर्य व बुध वृश्चिक आणि तुला राशीतून नकारात्मक ऊर्जा देतात. शुक्र तुला राशीत राहून प्रेम, सौंदर्य आणि कलात्मकता वाढवेल. तर मंडळी, ही होती ग्रहांची स्थिती. आणि करिअरच्या बाबतीमध्ये हा महिना कसा असेल, तर नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना मेहनतीचा पण यश देणारा आहे. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आणि जुन्या प्रलंबित कामाचा प्रगती होईल. परदेशाशी संबंधित नोकऱ्या, तंत्रज्ञान व सरकारी क्षेत्रातील संधी लाभदायी राहतील. महिन्याच्या शेवटी बढती किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे. मंडळी, व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन प्रोजेक्ट्स किंवा ग्राहक मिळतील, परंतु निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक काम करा. व्यावसायिक भागीदारीत सावधगिरी ठेवावी. ऑनलाईन किंवा IT संबंधित व्यवसायात प्रगती दिसेल. महिन्याच्या शेवटी नफा व उत्पन्न वाढेल. मंडळी, आर्थिक दृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी कसा असेल, तर उत्पन्नात वाढ होईल, नवीन स्रोत तयार होतील, जुन्या कर्ज किंवा अडकलेल्या रकमा परत मिळण्याची शक्यता आहे. खर्च जास्त होऊ शकतो, विशेषतः कौटुंबिक आणि सणासुदीच्या खर्चावर लक्ष ठेवा. गुंतवणूक करताना दीर्घकालीन विचार करा. मंडळी, प्रेम विवाह या बाबतीमध्ये प्रेम संबंधात गोडवा व समजूतदारपणा राहील. विवाहितांना कौटुंबिक आनंद मिळेल. अविवाहितांसाठी विवाह किंवा नवीन नातं जुळण्याची शक्यता आहे. मित्र मैत्रिणींच्या मदतीने काही अडचणी दूर होतील. मंडळी, कुटुंबामध्ये घरात सुख व शांतता राहील. वडीलधाऱ्यांच्या आरोग्य आणि कुटुंबियांची काळजी घ्या. भावंडांशी मतभेद आले तरी संवाद व प्रेमाने ते दूर होतील. धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याने नशीब व घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल. मंडळी, आरोग्याच्या बाबतीमध्ये मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान, योग व प्राणायाम लाभदायी राहतील. पोट, रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित त्रास टाळा. संतुलित आहार आणि झोप महत्वाची आहे. प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्या. तर मंडळी, या महिन्यामध्ये दिवाळी हा मोठा सण येत आहे, त्यामुळे कुंभ राशीवाल्यांसाठी काय घेऊन येत आहे हे पाहूयात. तर दिवाळीच्या वेळी घरामध्ये लक्ष्मी पूजन केल्याने धन, सुख व समृद्धी वाढेल. श्रीसूक्त किंवा लक्ष्मी अष्टक स्तोत्र पठण केल्यास आर्थिक व कौटुंबिक लाभ होईल. घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये 11 दिवे लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढेल. नवीन खरेदी, सोने चांदी किंवा संपत्तीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अगदी शुभ आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण साजरे होतील आणि तणाव दूर होईल. तर मंडळी, हे झालं दिवाळी कशी असेल. तर दिवाळीमध्ये कोणते खास उपाय करायचे आहेत हे पाहूयात. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून प्रकाश अर्पण करा. रविवारी किंवा गुरुवारी गरिबांना अन्न, कपडे किंवा मिठाई दान करा. लक्ष्मी पूजनाच्या वेळी ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्राचा जप 108 वेळा करा.
घरामध्ये लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे, वस्त्र किंवा वस्तू ठेवल्यास शुभता वाढेल. दिवाळीच्या दिवशी तांदूळ, मिठाई व फळांचे दान करा. तर मंडळी, हे होतं कुंभ राशीवाल्यांचं ऑक्टोबर 2025 मधलं संपूर्ण राशी भविष्य. मंडळी, कुंभ राशीचे लोक बुद्धिमान, स्वतंत्र विचारसरणीचे आणि समाजाभिमुख असतात. ऑक्टोबर 2025 महिना तुमच्यासाठी कष्टाचे फळ देणारा, नात्यांमध्ये गोडवा वाढवणारा आणि यश व सुख घेऊन येणारा आहे. तर मंडळी, दिवाळीच्या दिव्यांनी तुमच्या आयुष्याचा अंधार दूर करून नवीन आशा, ऊर्जा आणि समृद्धी आणेल. लक्षात ठेवा, मेहनत, श्रद्धा आणि धैर्य हे तुमच्या यशाचे खरे साधन आहे. विश्वास ठेवा, प्रयत्न करा आणि पुढे चालत राहा, कारण भाग्य नेहमी त्यांच्याच पाठीशी उभं राहणार आहे. मंडळी, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न असतील तर विचारा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच राशी भविष्यपर आणि माहितीपर व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.